सिडकोवर. नमस्कार, मी सागर पाटील. महाराष्ट्राचा आवाज या नुसत्यावरती आपलं स्वागत करतो. मी बेलापूरला आहे आज, रायगड भवन येथे. आणि आपल्यासोबतले काही स्थानिक आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण झाल्यात किंवा त्या मागण्यासाठी ते आलेल्या आहेत इथेशी. आपण त्यांच्याशी बोलूया. तर सर्वप्रथम मी दाखवतो, या त्यांच्या काही मागण्या आहेत. एक दिवसीय लैक्षणिक उपोषण त्याही केलेलं आहे. जवळजवळ त्यांच्या 6 मागण्या आहेत, तिथे असे काही लिहिलेले देखील आहेत. त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी विजय थोरात सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. काय वाटतं आजचं उपोषण आणि मागण्या याबद्दल काही सांगाल? खरं तर महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलचे मी आभार व्यक्त करतो की सर्वसामान्यांचा लोकांचा आमचा आवाज जनतेपर्यंत लोकांपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलात. तर मुळात आम्ही रायगड इस्टेट फेस 1 सेक्टर 28 याचे पूर्ण तळोजा सदनिक धारक आहोत. आणि आम्हाला ज्यावेळेस 2023मध्ये आमची लॉटरी लागली होती आणि 2024ला आमची लॉटरी अलर्ट झाली होती, त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांना आम्हाला अलॉटमेंट लेटर द्यायचं होतं. परंतु आज आम्ही 2026 पजेशन पण अजून आम्हाला भेटलेलं नाही आहे, कारण ह्यांची लेंदी जी प्रोसेस आहे. परंतु ती प्रोसेस मी थोड्या वेळात सांगेल. कारण आज जो प्रमुख आमच्या मागण्या आहेत की आम्हाला गव्हर्नमेंट सरकारने जे 10% त्यांनी कमी करून जे आम्हाला रिटर्न देण्याचा मागण्या केल्या होत्या, त्यावर सिडकोने असे आदेश दिलेले आहेत की ते 10% जे आहेत कमी झालेले ते आमच्या लोन अकाउंटमध्ये जाईल. तर आमची मेन मागणी हीच होती की तुम्ही आमचे पैसे आहेत ते जे गव्हर्नमेंटने आम्हाला देत, त्यावर तुम्ही सिडकोचे नियम का लावताय, ते लोन तुम्ही आम्हाला पर्सनल वैयक्तिक अकाउंटमध्ये का देत नाही, हे आमचं बेसिकली प्रमुख पॉईंट आहे. त्याचं मागचं कारण का? मग कारण असं होतं की अगर आम्ही आमचा इन्स्टॉलमेंट भरायला अगर एक दिवसही लेट करतो आहे तर एका दिवसाचे 175 ते 185 ते लोक DPC चार्जेस म्हणजे डिले पेमेंट चार्जेस लावतात. आज कित्येक सदनिक धारकांना कमीत कमी 5,000पासून 1.5 लाखापर्यंत यांनी DPC चार्जेस लावलेत. तर ठीक आहे, तुम्ही आमच्या लोन अकाउंटमध्ये टाकाल तर आम्हाला हे आमच्या लोकांचे जे DPC चार्जेस तुम्ही रिटर्न द्याल का? तिसरी मागणी, 25 माळ्याच्या बिल्डिंगी बांधल्यात, परंतु 25 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये स्लाईड नाही, ग्रिल नाही लावल्यात त्यांनी. म्हणजे आमची जी मुलं आहेत, मुलं बाळं ज्यावेळेस खेळायला जातील त्यावेळेस त्या ग्रिलचा भुर्दंड पण आम्हाला देईल का? या अगोदर तुम्ही आसावरीसारखे भरपूर मोठे मोठे प्रोजेक्ट केलेत, त्या ठिकाणी तुम्ही ग्रिल दिले ना. मग तुम्ही असा भेदभाव म्हणजे कुठल्या माध्यमातून करतात? तुम्ही जे पैसे सांगता लॉटरीमध्ये जे पैसे ठेवता ते आम्ही देतो आहे ना, मग ते आमचे पूर्ण का होत नाही? असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. जसं त्यांच्याकडे आमचे कमीत कमी 2200 रूम आहेत, म्हणजे तळोजाचे आणि बामणडोंगरीचे काही रूम्स आहेत. परंतु यांच्याकडे सिडकोकडे प्रशासनाकडे आश्चर्याची गोष्ट आहे, काम करणारा एकच व्यक्ती. मला सांगा, एक व्यक्ती किती लोकांचं पजेशन करेल, किती लोकांचं तो बाकीचं व्हेरिफिकेशन करेल? अजून व्हेरिफिकेशन झाले 1200 लोकांचं करायचं आहे. 8 दिवस झाले चालू होऊन, आत्ताची फक्त 230 लोकांचं झाले. चाव्या फक्त 4 लोकांना भेटल्यात. थोरात साहेब, कुठल्या अधिकाऱ्यासोबत आपलं बोलणं झालं काय संदर्भात? या संबंधित कंटिन्युअसली अगर तुम्ही हा बंडल बघत असाल तर हा किती वर्षापासून आपली मागणी आहे? ही मागणी जेव्हापासून आम्हाला लॉटरी लागलेल्या आहेत तेव्हापासून आम्ही त्यांच्या मागेच लागलो आहेत. कमीत कमी 1 वर्ष झाले की बाबा तुम्ही हे करा. परंतु ज्यावेळी हा 10%चा विषय लोकांना रिलीफ झाले की आम्हाला 2.5 लाख रुपये तरी आमचे परत भेटले, रिलीफ भेटेल. खरं तर लढाई तेव्हा पण सुरुवात झाली. किती लोक आहेत सर याच्यामध्ये? 2200 घरं आहेत. मग किमान 6000 घरं म्हणजे 2200 परिवार पकडा ना तुम्ही. 2200 परिवार आहे. 1200 त्यांना वेटीच धरले रायगड भवनने, सिडको भवनने. काय सांगाल न्यूजच्या माध्यमातून, काय लवकरात लवकर? नाही, माझा थेट सिडकोच्या MD जे विजय सिंगल आणि पुन्हा एकदा जे आमचे प्रशासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मी त्यांना खरोच या सगळ्यांच्या वतीने, महिला आलेत बघा, कळकळीची कॅमेराचा फिरवा, भरपूर लोक आहेत, कळकळीची वर्किंग डेज आहेत, तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात मागण्यासाठी. कळकळीची विनंती आहे की बघा, आम्ही पण सर्वसामान्य असलो तरी माणसं आहेत, आमचाही घर परिवार आहे, त्यांना तुम्ही रस्त्यावर आणू नका. घराचे भाडे वाढलेत, लोकांच्या मुलांच्या शाळेचे ॲडमिशन करायचे आहेत. अगर लवकरात लवकर तुम्ही आम्हाला पजेशन नाही दिलं तर आमच्या 1 वर्षाचं घराचं भाडं जाईल, आमच्या मुलांचे ॲडमिशन्स 1 वर्ष डिले होतील. तर आमचे मनापासून तुम्हाला विनंती आहे या महाराष्ट्र आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून की आमचे 10% जी अमाऊंट आहे ती आमच्यासाठी कृपया करून तुम्ही आमच्या वैयक्तिक अकाउंटला द्या. आमच्या DPC चार्जेस तुम्ही बंद करा आणि लवकरात लवकर आमची ती प्रोसेस जी तुम्ही स्लो करतायत त्याला थोडं फास्ट करा, तुमचे कामगार वाढवा आणि लवकरात लवकर आम्हाला पजेशन द्या, ही विनंती आहे. आज तुम्ही आलात आणि जेव्हा अधिकाऱ्यांना भेटला, आजची काय मागणी पूर्ण झाली काय मागण्यांबद्दल? आजच्या जेव्हा आम्ही खरं तर हे निवेदन घेऊन आलो होतो, सांगतो खरं तर हे निवेदन घेऊन आलो होतो, त्यावर बिडवे मॅडम आहेत, ज्या डिपार्टमेंट हेड आहेत, त्यांच्यावरती मोकाळकर सर आहेत, ते मुख्य म्हणजे हेड आहेत, ते स्वतः खाली आले होते.
बेसिकली उपोषणामध्ये एक शिष्टमंडळ वरती जातो, पण या उपोषणाचा एक रिझल्ट असा होता की ते स्वतः खाली आले होते. त्यांना आम्ही पॉझिटिव्ह रिप्लाय त्यांच्याकडून आला आणि त्यांनी आम्हाला तोच पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की त्यांनी सांगितलं की 3 तासांमध्ये आमची मीटिंग आहे, 3 तासामध्ये तुमचे जेवढे मुद्दे आहेत आम्ही सगळे त्यात मांडू आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये MDंसोबत म्हणजे MDच्या त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत तुमची एक जॉईंट मीटिंग लावू आणि त्यातून आम्ही हा निष्कर्ष काढू. नक्कीच एक शेवटचं काही आव्हान कराल प्रशासनाला की लवकरात लवकर करून बघा आव्हान सर्व लोक दिसतात, आव्हान तर एकच असेल की नका अंत पाहू. आज अगर आमचे 65 वर्षाचे साळवी साहेब आमच्या या महिला आहेत त्या ठिकाणी आणि काही आजोबा आहेत त्यांना तर बसायला पण येत नाही. कुठे गेले? हां कुठे गेले? व्हीलचेअर भाऊ इकडे या. नक्कीच हा लोकांचा अंत आहे. तो अंत पाहू नका, तो वेठीस धरू नका. अगर लवकरात लवकर संपूर्ण मागण्या नाही पूर्ण झाल्या तर ही लोक रस्त्यावर येण्यापासून राहणार नाही आणि तुमचं धरकी पळ करून टाकू. बघा आम्ही इथपर्यंत पोचलो आमच्या हक्कासाठी. आज नाही घाबरलो तर उद्याही नाही घाबरणार. तर हात जोडून विनंती करतो, हा हात फक्त यासाठी जोडतोय की आमचा घर परिवार आज रस्त्यावरती आहे. तर तुम्हाला विनंती करतो की तुमचं जी पण प्रोसेस आहेत लोक वाढवा आणि आमची फटाफट कामं करा आणि ती जी 10% प्रमुख मागणी आहे ती आमच्या व्यक्ती अकाउंटला टाका. DPC चार्जेस रद्द करा, लवकरात लवकर करा म्हणजे जेणेकरून आम्हाला आमच्या हक्काच्या घरात जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करता येईल. नक्कीच आपल्यासोबत विजय थोरात सर त्यांनी छान माहिती सांगितलेली आहे. आम्ही कुठेतरी बघतो की जेव्हा जेव्हा आम्ही रिपोर्टिंग करतो तिथे सर्वसामान्य लोक दिसतात, गरीब लोक आहेत. नक्की प्रशासनाने कुठेतरी विचार करावा याचा आणि लवकर ज्या काही मागण्या आहेत, छोट्याच मागण्या एवढ्या मोठ्या पण मागण्या आहेत तर नक्की पूर्ण कराव्या. विजय सर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज. धन्यवाद.